नमस्कार मित्रांनो, नवीन मतदान कार्ड घरबसल्या कसे बनवले जाईल ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर आमच्या शिवगणेश ऑनलाइन या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून तुम्हाला नवनवीन व्हिडिओ, शैक्षणिक माहिती, ॲडमिशन प्रोसेसचे, नोकरीविषयक जाहिरातीचे सर्व व्हिडिओ तुम्हाला दिसत राहतील। आमचं YouTube चॅनल आहे शिवगणेश कॉम्प्युटर। YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा, काही डाऊट असेल तर कमेंट करा। चला तर मग आता बघूया। या वेबसाईटवरती तुम्हाला जायचं आहे। वेबसाईटची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, लिंकवरती जायचं आहे। इथं आपल्याला दोन ऑप्शन दिसतील, एक लॉग इन आणि साइन अप। जर तुम्ही अगोदरच लॉग इन केलेलं असेल तर लॉग इन ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। जर पहिल्यांदाच लॉग इन करत आहात तर तुम्हाला साइन अप या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। साइन अप या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे। ईमेल आयडी ऑप्शनल आहे, कंपल्सरी नाही आहे, फक्त मोबाईल नंबर टाकायचा आहे। इथे कॅप्चा कोड टाकून तुम्हाला इथे कंटिन्यू या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। नंतर तुम्हाला इथे तुमचा फर्स्ट नेम आणि लास्ट नेम, स्वतःचं पहिलं नाव आणि आडनाव इथे टाकायचं आहे तुम्हाला, आणि सेंड OTP या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। OTP टाकल्यानंतर तुम्हाला इथे अशा प्रकारे तुमच्या मोबाईलवरती जो OTP येईल तो इथे टाकायचा आहे आणि व्हेरीफाय या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। इथे बघा रजिस्ट्रेशन सक्सेसफुली झालेलं आहे। याच्यानंतर तुम्हाला लॉग इन या ऑप्शनवरती जायचं आहे। लॉग इन या ऑप्शनवरती गेल्यानंतर तुम्हाला इथे तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे। मोबाईल नंबर टाकल्यानंतर खाली कॅप्चा कोड टाका। कॅप्चा कोड टाकल्यानंतर रिक्वेस्ट OTP करा। रिक्वेस्ट OTP या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला मोबाईलवरती एक आणखी OTP येईल। तो OTP तुम्हाला इथे एंटर करायचा आहे। व्हेरीफाय अँड लॉग इन या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। इथे आल्यानंतर हे आपलं लॉग इन झालेलं आहे। याच्यामध्ये आपल्याला आता नवीन रजिस्ट्रेशन करायचं आहे, म्हणजे नवीन वोटिंग कार्ड काढायचं आहे आपल्याला। वोटिंग कार्डमध्ये आपल्याला नाव लावायचं आहे, म्हणजे नवीन वोटिंग कार्ड काढायचं आहे। तर न्यू वोटर रजिस्ट्रेशन या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। इथं फिल फॉर्म 6 हे ऑप्शन आहे, या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। फिल फॉर्म 6 या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला सर्वप्रथम आपल्याला इथं माहिती विचारल्या जाईल। स्टेट राज्य निवडायचं आहे तुमचं, नंतर जिल्हा, जो तुमचा जिल्हा असेल बुलढाणा, अकोला, अमरावती, पुणे, मुंबई, नाशिक, तो जिल्हा इथे निवडायचा आहे। त्याच्यानंतर तुम्हाला येथे तुमचं असेंब्ली मतदारसंघ निवडायचा आहे, कोणता आहे तो मतदारसंघ निवडल्यानंतर तुम्हाला खाली नेक्स्ट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। मतदारसंघाच्या माहितीनंतर आपल्याला येथे पर्सनल डिटेल्स टाकायची आहे। पर्सनल डिटेल्समध्ये आपल्याला पहिलं नाव आणि वडिलांचं नाव, म्हणजे तुमचं नाव आणि वडिलांचं नाव या पहिल्या बॉक्समध्ये टाकायचं आहे। कॅपिटल लेटरमध्ये नंतर पहिलं लेटर कॅपिटल, बाकी स्मॉल असंही टाकलं चालते। नंतर सरनेम टाकायचं आहे, पुढे आडनाव टाकायचं आहे असेल तर टाकायचं। नंतर खाली मराठीमध्ये ऑटोमॅटिक तुमचं नाव येऊन जाते। त्यानंतर तुम्हाला इथे तुमचा पासपोर्ट फोटो अपलोड करायचा आहे। पासपोर्ट फोटो अपलोड केल्यानंतर इथं सेव्ह या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। पासपोर्ट फोटोची साईज दिलेली आहे, 2 MB पेक्षा कमी पाहिजे JPG फॉर्मॅटमध्ये। नंतर नेक्स्ट या ऑप्शनवरती क्लिक करून तुम्हाला आता समोर नेम ऑफ सरनेम ऑफ एनी वन ऑफ द रिलेटिव्ह, तुम्हाला तुमचे जे रिलेटिव्ह मतदान कार्डावरती कोणाचं नाव लावायचं आहे, सोबत आईचं नाव लावायचं आहे, वडिलांचं नाव लावायचं आहे की हजबंडचं नाव टाकायचं आहे, तर ते तुम्ही इथे टाकायचं आहे रिलेटिव्हचं नाव। आपण येथे वडिलांचं नाव लावूया। जे तुम्हाला टाकायचं असेल ते तुम्ही लावू शकता। सपोज मी इथे तुम्हाला वडिलांचं नाव लावून दाखवतो। याच्यामध्ये वडिलांचं नाव टाकायचं आहे आणि सरनेम टाकायचं आहे। नंतर नेक्स्ट या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर येथे कॉन्टॅक्ट डिटेल्स या ऑप्शनवरती गेल्यानंतर तुम्हाला मोबाईल नंबर टाकायचा आहे, तुमचा स्वतःचा मोबाईल नंबर इथे एंटर करा। त्यानंतर ईमेल आयडी असेल तर ईमेल आयडी खाली एंटर करा, कंपल्सरी नाही आहे, फक्त मोबाईल नंबर कंपल्सरी आहे। नंतर नेक्स्ट या ऑप्शनवरती क्लिक करा। नंतर तुम्हाला इथे आधार डिटेल्स विचारल्या जाईल, इथे आधार नंबर एंटर करा तुमचा। पुढे तुम्हाला जेंडर विचारले जाते, मेल, फिमेल, थर्ड जेंडर यापैकी जे असेल ते तुम्हाला इथे निवडायचं आहे आणि नेक्स्ट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। इथे गेल्यानंतर तुम्हाला पुढे जन्मतारीख विचारलं जाईल, तुमची जन्मतारीख निवडायची आहे। इथं साईडला कॅलेंडर आहे, या कॅलेंडरवरती क्लिक करून तुम्हाला तुमची जन्मतारीख, वर्ष, महिना, तारीख पूर्ण निवडायची आहे। जन्मतारीख निवडल्यानंतर इथे आपल्याला जन्मतारखेचा पुरावा
तुम्ही इथे आधार कार्ड, तुमचं बर्थ सर्टिफिकेट यापैकी कोणतंही एक डॉक्युमेंट, इथं लिस्ट दिलेली आहे यापैकी कोणतंही एक डॉक्युमेंट्स अपलोड करू शकता. इथे आपण आधार कार्ड अपलोड केलं तरी चालते, किंवा तुमच्याकडे पॅन कार्ड असेल, ड्रायव्हिंग लायसन असेल, किंवा जन्माचा दाखला असेल, किंवा 10वीचं बोर्ड सर्टिफिकेट असेल, किंवा पासपोर्ट असेल, त्यापैकी कोणतेही एक डॉक्युमेंट तुम्ही इथे JPG फॉर्मॅटमध्ये किंवा PDF फॉर्मॅटमध्ये 2 MB पर्यंत इथे अपलोड करू शकता. अपलोड केल्यानंतर नेक्स्ट या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतरची पुढची स्टेप आहे आपली प्रेझेंट ॲड्रेस डिटेल्स. याच्यामध्ये तुम्हाला पूर्ण तुमचा ज्या गावचं तुम्हाला हे काढायचं आहे मतदान कार्ड, ज्या ॲड्रेसचा काढायचा आहे तो ॲड्रेस येथे तुम्हाला टाकायचा आहे. जर होम नंबर असेल तर होम नंबर टाका, नंतर स्ट्रीट, एरिया, मोहल्ला, रोड, नंतर व्हिलेज, नंतर पोस्ट ऑफिस, पिनकोड, तालुका, तहसील, जिल्हा, जो तुमचा जिल्हा असेल, फॉर एक्झाम्पल पुणे असेल, बुलढाणा असेल, अकोला असेल, अमरावती असेल, तो टाकायचा आहे. पुढे राज्य ॲटोमॅटिक येऊन जाते. त्याच्यानंतर तुम्हाला ॲड्रेस प्रूफ म्हणून तुम्हाला येथे द्यायचं आहे. आधार कार्ड पण देऊ शकता, किंवा यापैकी तुमच्याकडे इलेक्ट्रिसिटीचं बिल असेल, गॅस कनेक्शनचं बिल असेल, राशन कार्ड असेल, नंतर राशन कार्ड नाही, बँकेचं पासबुक असेल नॅशनलाइज, ते पण तुम्ही देऊ शकता ज्याच्यावरती ॲड्रेस पाहिजे. ठीक आहे, ते इथं तुम्ही अपलोड करायचं आहे 2 MB पर्यंत JPG, PNG किंवा PDF फॉर्मॅटमध्ये. नंतर नेक्स्ट या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. नंतर इथं कॅटेगरी, डिसेबिलिटी, तुम्हाला हँडिकॅप वगैरे तुम्ही आहेत का, इथं तुम्हाला असेल तर इथं यस नो करायचं आहे. जर असेल तर कोणत्या प्रकारची डिसेबिलिटी आहे, किती पर्सेंटेज आहे ते माहिती तुम्हाला टाकायची आहे. नसेल तर इथं टिकमार्क काढून टाकायचं आहे. नेक्स्ट या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. नंतर इथं फॅमिली मेंबरची माहिती विचारते. आपल्या फॅमिली मेंबर्समध्ये हेड जे आहेत, हेड ऑफ फॅमिली मेंबर, तर तुम्हाला इथे तुमच्या वडिलांचं, आईचं किंवा हजबंडचं कोणाचंही तुम्ही इथं नाव टाकू शकता. त्यांचं रिलेशन तुम्हाला निवडायचं आहे. त्यांच्याकडे जे मतदान कार्ड आहे त्या मतदान कार्डचा इथं नंबर टाकायचा आहे. नंतर इथं डिक्लेरेशनमध्ये तुम्हाला विचारते, तुम्हाला डिक्लेरेशन करून द्यायचं आहे की तुम्ही कोण्या गावचे आहे, राज्य, जिल्हा, पूर्ण इथं माहिती टाकायची आहे. नंतर तुम्ही इथे या ठिकाणी या ॲड्रेसवरती किती वर्ष झाले राहू राहिले त्याचा महिना आणि वर्ष तुम्हाला इथे टाकायचं आहे, की कोणत्या महिन्यापासून कोणत्या वर्षापासून तुम्ही इथे राहत आहे. फॉर एक्झाम्पल आपण टाकू 2005 पासून राहत आहे. ठीक आहे, असं तुम्हाला इथं कॅलेंडरमधून हे करायचं आहे, किंवा टाईप करूनही टाकू शकता वर्ष आणि महिना. ठीक आहे, त्याच्यानंतर तुम्हाला इथे प्लेस, तुमचा जो ॲड्रेस प्रूफवरती जो प्लेस आहे, म्हणजे तुम्ही जिथं राहत आहात त्या प्लेसचं नाव इथं तुम्हाला टाकायचं आहे. फॉर एक्झाम्पल आपण मलकापूरला राहतो तर मलकापूर, किंवा बुलढाणा राहत असाल बुलढाणा, पुण्याला राहत असाल तर पुणे. ठीक आहे, त्यानंतर कॅप्चा कोड टाका. सेंड OTP या ऑप्शनवरती क्लिक करा. OTP तुमच्या मोबाईलवरती येईल, तो OTP तुम्हाला इथे एंटर करा. नंतर प्रिव्ह्यू अँड सबमिट या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर आपण जो पूर्ण फॉर्म भरला याची माहिती व्यवस्थित काळजीपूर्वक चेक करून घ्या. काही डिटेल्स चुकीची असेल तर कीप एडिटिंग या ऑप्शनवरती जा, आणि व्यवस्थित असेल तर सबमिट या ऑप्शनवरती क्लिक करा. आता आपल्याला साईन करायचं आहे, म्हणजे तुमचं जे आधार कार्ड आहे त्याचे आधार OTP वगैरे तुम्हाला इथे टाकावा लागेल. येथे तुमचा सर्वप्रथम आधार नंबर टाका. आधार नंबर टाकल्यानंतर गेट OTP करा. तुमच्या आधार कार्ड रजिस्टर मोबाईल नंबरवरती एक OTP येईल, तो OTP तुम्ही इथे एंटर करा. नंतर खाली चेकबॉक्समध्ये टिकमार्क करा आणि सबमिट या ऑप्शनवरती क्लिक करा. अशा प्रकारे तुमचा आधार व्हेरीफाय होऊन तुमचा फॉर्म सबमिट सक्सेसफुल झालेला आहे. हा जो रेफरन्स नंबर असते या रेफरन्स नंबरला कॉपी करून ठेवा किंवा नोट डाऊन करून ठेवा. हा तुम्हाला नंतर इथं डाउनलोड ॲक्नॉलेजमेंट आहे ते डाउनलोड करून ठेवा. या रेफरन्स नंबरचा तुम्हाला तुमचं मतदान कार्डची प्रोसेस कुठपर्यंत आली, काय आली, त्याचा स्टेटस चेक करण्यासाठी कामात पडतो. याला नोट डाऊन करून ठेवा. हा जो फॉर्म आहे याला डाउनलोड करून ठेवा. तुमच्या रेफरन्ससाठी असू द्या तुमच्याकडे. कारण ते ऑप्शन ओके ऑप्शनवरती गेल्यानंतर आपण इथे ट्रॅक ॲप्लिकेशन याच्यावर जाऊन आपला स्टेटस चेक करू शकतो. क्लिक करा, आपला रेफरन्स नंबर टाकून सबमिट करा. इथे आपल्याला नाव वगैरे तुमची माहिती दिसेल आणि स्टेटस करून दाखवेल. आता मी सबमिट केलेलं त्यामुळे आता सबमिटेड दाखवते. काही दिवसांनी याचा स्टेटस चेंज होईल आणि बीओला आपण तुमचे डॉक्युमेंट चेक करून तुमचा मतदान कार्ड नंबर इथे पडणार आहे. करंट स्टेटस सबमिटेड आहे. पुढे ते बाण आहे, त्या बाणावरती क्लिक केलं की स्टेटस दाखवतं सबमिटेड. काही दिवसांनी तुमचं मेसेज इथे दाखवेल. मतदान कार्ड नंबर कशा प्रकारे आपण डाउनलोड करू शकतो. तर इथे मतदान कार्डचा नंबर इथे दाखवेल. तो नंबर 2 ते 3 महिन्यामध्ये तर घरपोच ॲड्रेसवरती येऊनच जाईल आपल्या. परंतु आपण ऑनलाईन जर काढायचं असलं तर कशा प्रकारे काढू शकतो. तर आपल्याला इथे जर मतदान कार्डचा मेसेज तुमच्या नंबरवरती आलेला आहे
तर तुम्ही EPIC नंबर टाकू शकता किंवा फॉर्मचा रेफरन्स नंबर टाकून तुम्हाला येथे ॲड्रेस तुमचा राज्य निवडायचा आणि सर्च करायचा आहे. सर्च केल्यानंतर तुम्हाला ते PDF फाईल डाउनलोड करता येईल. आमच्या चॅनलवरती आणखी एक व्हिडिओ आहे की मतदान कार्डामध्ये दुरुस्ती कशा प्रकारे करायची. त्यामध्ये आपण नाव, जन्मतारीख, ॲड्रेस, फोटो यापैकी जर काही बदल करायचे असले ते बदलू शकतो. तो व्हिडिओ पण तुम्हाला बघायचा आहे. नंतर व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. व्हिडिओला लाईक करा, काही डाऊट असेल तर कमेंट करा, तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा, आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून नवनवीन व्हिडिओ असेच कामाचे व्हिडिओ तुमच्या कामात पडतील आणि तुम्हाला बघायला मिळतील. व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.